ठीक आहे सर, लास्ट लेक्चरमध्ये आपण सेटला चालू केलं होतं. सेट्स डेटा टाईपला आपण काय केलं होतं, स्टार्ट केलं होतं. इंट्रोडक्शन पार्ट मी तुम्हाला दिलं होतं. सेट काय असतो, त्याचे काही फंक्शन्स तुम्हाला सांगितले होते. सेट कसं यूज करायचं, कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला मी इंट्रोडक्शन दिलं होतं. ठीक आहे. सो सेट काय आहे, बेसिकली तुमचं एक डेटा टाईप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा स्टोअर करू शकतात. ठीक आहे. मल्टिपल डेटा टाईपचा डेटा पण तुम्ही देखील सेटमध्ये स्टोअर करू शकता. आणि पण एक फंक्शन आहे, महत्त्वाचं फंक्शन आहे सेटमध्ये, कोणतं आहे की तुम्ही डुप्लिकेट डेटा सेट ठेवू शकत नाही. सेटचं मेन वर्किंग कुठे येणार आहे, सेटचं तुम्ही यूज कुठे करणार आहे, असं सेट, असा डेटा ज्याच्यामध्ये तुम्हाला डुप्लिकेट व्हॅल्यूज प्रेझेंट नाही पाहिजे, असं डेटा सेट तुम्हाला स्टोअर करायचं आहे ज्याच्यामध्ये डुप्लिकेट एंट्रीज नको आहे, डुप्लिकेट डेटा लाईन नाही झाला पाहिजे. सो त्या केसमध्ये तुम्ही सेट कन्सेप्टचं यूज करणार आहे. ठीक आहे. सो सेटचं मेन फंक्शन काय, सेटचं वर्किंग काय की तो डुप्लिकेट डेटाला काय करणार नाही आहे, स्टोअर करून घेणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचा फंक्शन आहे सेटमध्ये की तो अनऑर्डर्ड डेटा टाईप आहे. अनऑर्डर्डचा अर्थ काय की त्याच्यामध्ये जो डेटा स्टोअर होतोय त्यांची सिक्वेन्स, त्यांची पोझिशन फिक्स नाही आहे. सेटमध्ये जो डेटा पास करतो आपण, जो डेटा आपण स्टोअर करतो, त्या कोणत्याही डेटाचं पोझिशन किंवा त्यांची सिक्वेन्स फिक्स नाही आहे. त्यांची जी पोझिशन आहे डेटा स्टोअर होण्याची ती शफल होत राहते. कोणत्या पोझिशनवरती कोणता डेटा स्टोअर होणार आहे हे आपल्याला पण माहीत नाही आहे. म्हणून सेट काय तुमचं अनसिक्वेन्स डेटा टाईप आहे. सिक्वेन्स डेटा टाईपला तो फॉलो करत नाही आणि त्याच्यामुळे आपण सेट्सवरती इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकतो. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स त्याच डेटा सेटवरती परफॉर्म होईल, त्याच डेटा टाईपवरती परफॉर्म होईल जिथं पोझिशन फिक्स आहे, लेंथ फिक्स आहे, सिक्वेन्ससुद्धा काय तुमची सेट आहे. सो तिथंच आपण इंडेक्स नंबरचं यूज करणार. बट सेटमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स आपण परफॉर्म नाही करू शकतो कारण तिथं जो डेटाची पोझिशन आहे तीच फिक्स नाही आहे. तुमचा डेटा शफल होतोय त्या सेटच्या आतमध्ये. ठीक आहे. सो असं आहे आपलं सेटचं टॉपिक. सो एक एक करून मी तुम्हाला परत एकदा फक्त इंट्रोडक्शन देतोय. सेटला क्रिएट कसं करणार, बाय युझिंग कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये तुम्ही डेटाला काय करणार, पास करणार. एकपेक्षा जास्त डेटा पास करा, सिंगल डेटा पास करा, ते पण चालणार आहे. ठीक आहे. एकपेक्षा जास्त डेटा पास करत असेल तर सेपरेटेड बाय कॉमा आहे. मल्टिपल डेटा टाईप्सचा पण डेटा तुम्ही पास करू शकता. लेकिन डुप्लिकेट डेटा अलाउड नाही आहे आणि सेट आपलं अनऑर्डर्ड कलेक्शन आहे म्हणून त्याच्यावरती इंडेक्सिंग स्लायसिंग ऑपरेशन्स पण आपण परफॉर्म नाही करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं एम्प्टी सेटचं टॉपिक. एम्प्टी सेट कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला मी शो केलं होतं. तर एम्प्टी सेट क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडं सेटमध्ये फक्त एकच मेथड आहे आणि ती आहे सेट मेथड. तुम्ही कर्ली ब्रेसेसला एम्प्टी नाही ठेवू शकत. कर्ली ब्रेसेसला जर का तुम्ही एम्प्टी ठेवलं तर तो एम्प्टी सेट क्रिएट नाही होते, तो एम्प्टी डिक्शनरी क्रिएट होतोय. हा पॉईंट लक्षात घ्या कारण सेट आणि डिक्शनरीला जर का तुम्हाला क्रिएट करायचं आहे तर त्याच्यासाठी जो सिंटॅक्स आहे तो आहे कर्ली ब्रॅकेट्स. तुम्ही कर्ली ब्रॅकेटचा यूज करून सेट क्रिएट करू शकता. तुम्ही कर्ली ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही डिक्शनरी देखील क्रिएट करू शकता. सो त्या केसमध्ये जर का तुम्ही कर्ली ब्रॅकेट्सला एम्प्टी ठेवताय सो त्या केसमध्ये सेट क्रिएट नाही होणार, एक एम्प्टी सेट नाही क्रिएट होणार, तो एम्प्टी डिक्शनरी क्रिएट होणार. सो लक्षात घ्या, जर का तुम्हाला एम्प्टी सेट क्रिएट करायचं असेल सो त्या केसमध्ये तुम्हाला यूज करायचं आहे सेटचं फंक्शन. सो सेट फंक्शनचं यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचं एम्प्टी सेट क्रिएट करू शकता. त्याच्यानंतर सेट फंक्शनवरती आपण हँड्स ऑन घेतलं, त्याच्यावरती मी तुम्हाला काही ऑपरेशन्स शो केले. ठीक आहे. सो सेट फंक्शनच्या आतमध्ये जेव्हा मी सिंगल स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली तेव्हा डेटा कसं स्टोअर झाला होता, एक एक कॅरेक्टर, एक एक डेटा म्हणून सेटमध्ये स्टोअर झाला. एल किती वेळा ऑकर झाला होता, एकदा का दोनदा, एकदाच. हां, डबल व्हॅल्यू रिपीट होते म्हणून त्यांनी एकदाच एलला स्टोअर केला होता. त्याच्यानंतर सेटच्या आतमध्ये आपण 10 अशी व्हॅल्यू पास केली होती तेव्हा काय आलं होतं, एरर आलं होतं. ठीक आहे. लिस्टमध्ये टपलमध्ये लिस्ट फंक्शन, टपल फंक्शन असो किंवा सेट फंक्शन होतं, जर का तुम्ही असं सिंगल डेटा पास केला सो त्या केसमध्ये तुम्हाला काय होईल, एरर शो होईल. त्याच्यानंतर जर का तुम्हाला सेटच्या आतमध्ये एक हा जो पूर्ण हॅलो वर्ल्ड होता हा पूर्ण वर्ल्ड म्हणूनच स्टोअर झाला पाहिजे, एक सिंगल डेटा म्हणूनच स्टोअर झाला पाहिजे, तर सेट फंक्शनच्या आतमध्ये कर्ली ब्रॅकेटचं यूज करायचं. त्याच्यानंतर लिस्ट थ्रू पण आपण डेटाला पास करू शकतो, ते पण तुम्हाला शो केलं होतं. ठीक आहे. टपलला सुद्धा आपण देखील काय करू शकतो, सेटमध्ये कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे. लिस्ट म्हणून पण आपण सेटमध्ये पास करू शकतो, टपलला सुद्धा देखील आपण सेट फंक्शनच्या आतमध्ये पास करू शकतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं होतं, यू कॅन नॉट पास द लिस्ट ॲज अ व्हॅल्यू इनसाइड द सेट. म्हणजे काय सांगतोय मी तुम्हाला की सेटच्या आतमध्ये तुम्ही लिस्ट ॲज अ डेटा, ॲज अ व्हॅल्यू म्हणून पास नाही करू शकता. ठीक आहे. लिस्ट ॲज अ डेटा, ॲज अ व्हॅल्यू म्हणून तुम्ही काय नाही करू शकता, तिथं पास नाही करू शकता. ठीक आहे. कारण लिस्ट काय तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, त्याच्या आतमधला जो डेटा आहे तो बदलत राहतोय, तो चेंज होत राहतोय. आणि सेटमध्ये कसं आहे, पोझिशन फिक्स नाही आहे म्हणून डेटा जो रिट्राईव्ह होतो तो हॅशिंगच्या कन्सेप्टने रिट्राईव्ह होतो. आणि हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतोय की प्रत्येक डेटाला एक हॅश व्हॅल्यू दिलं जाईल पण तो डेटा चेंज नाही झाला पाहिजे, तो डेटा तिथं फिक्सच पाहिजे.
सो त्या केसमध्ये तुम्ही लिस्टला ॲज अ व्हॅल्यू ॲज अ डेटा म्हणून सेटच्या आतमध्ये तुम्ही पास नाही करू शकता. तुम्ही टपलला पास करू शकता, टपल तुमचं व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर सेटचे आपण काही मेथड्स बघितले होते, जसं की ॲड मेथड होतं, अपडेट मेथड होतं, रिमूव्ह मेथड होतं, डिस्कार्ड आणि पॉप. ॲडचं काम काय होतं, तो डेटाला ॲड करणार, पण कुठं ॲड करणार, त्याला कसं पण तो डेटा ॲड होईल, कारण अनऑर्डर्ड आहे. ठीक आहे. अपडेट मेथड एकपेक्षा जास्त डेटा असेल तर तुम्ही अपडेट मेथडचा यूज करणार. ॲड सिंगल डेटाला ॲड करणार, अपडेट मल्टिपल डेटाला ॲड करणार तुमच्यासाठी. रिमूव्ह काय करतो, बेसिकली तुमच्या सेटमधून डेटाला डिलीट करून टाकेल. तुम्हाला डेटा पास करायचा आहे, तो डेटा जर का प्रेझेंट असेल तर रिमूव्ह होईल, तो डेटा जर का प्रेझेंट नसेल तर एरर येईल. त्याच्यासोबत आहे डिस्कार्ड फंक्शन. डिस्कार्ड मेथड काय सांगतोय, डेटा प्रेझेंट असेल तर रिमूव्ह करू, पण डेटा प्रेझेंट नसेल तर डायरेक्टली जो सेट आहे तसंच तसं प्रिंट करू, पण एरर शो नाही करणार. पण रिमूव्ह मेथड जर का डेटा प्रेझेंट नसेल तर तुम्हाला एरर शो करणार, आणि डिस्कार्ड मेथड तुम्हाला एरर शो नाही करणार. पॉप मेथड, पॉप रँडमली कोणतं पण एलिमेंट तुमच्यासाठी रिमूव्ह करणार, पूर्ण सेटमधून कोणताही रँडम एलिमेंट तो पिक करेल आणि रिमूव्ह करून. सो असे मेथड्स, सेट क्रिएशन, एम्प्टी सेट, त्याचे काही फंक्शन्स, सगळे रूल्स तुमच्यासमोर मांडले होते. आता सेट मेथड्समध्ये अजून आपण पुढे जाऊ आणि काही मेथड्स अजून एक्सप्लोर करू आता. ठीक आहे, चला सगळ्यांनी स्टार्ट करा. 6th मेथड आपण स्टडी करतोय आणि ती आहे आपली क्लिअर मेथड. क्लिअर मेथड आपण लिस्टमध्ये पण स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. क्लिअर मेथड काय करणार होतं, पूर्ण लिस्टच्या आतमधलं सगळं डेटाला क्लिअर करून टाकते, सगळं डेटा रिमूव्ह करून टाकते एक सोबत, आणि एम्प्टी लिस्ट आपल्यासमोर प्रेझेंट करते. सो सेटमध्ये काय होईल, सगळं डेटा रिमूव्ह होईल आणि एम्प्टी सेट आपल्यासमोर डिस्प्ले होईल. चला केलं इम्प्लिमेंट सगळ्यांनी, नसेल केलं तर चला आपण स्टार्ट करू. ठीक आहे. आता क्लिअर मेथड काय करणार आहे, बेसिकली सगळं डेटा क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला एम्प्टी सेट रिटर्न करणार आहे. बरोबर. सो काय होतं, आपलं सेट कुठे आहे, इज इक्वल टू 1 2 3 आपलं सेट होतं, त्यालाच आपण काय करू, इम्प्लिमेंट करू. कसं करणार तुम्ही, व्हेरिएबलचं नाव डॉट आणि क्लिअर मेथडला तुम्ही अप्लाय करणार. हे बघा काय झालं, तुमचं सेट आता एम्प्टी झालेलं. बरोबर. आता आहे आपलं नेक्स्ट कोणतं आहे, कॉपी मेथड. कॉपी मेथड आता काय सांगते आपल्याला, काय करणार आहे आपण, बेसिकली सेटला कॉपी करून घेणार, त्याची एक कॉपी क्रिएट करणार आहे. बरोबर. तर एक व्हेरिएबल आहेच आपल्याकडं. ठीक आहे. कोणतं आहे, चला नवीनच बनवू आपण पूर्ण. s1 इक्वल टू, तो क्लिअर झालेला आहे आता. काय करतोय मी, S1 मध्ये एक सेट बनवलं, ते सेटमध्ये काय केलेलं आहे, काय डेटा स्टोअर केलेलं आहे. बरोबर. आता काय करतोय, S2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्यामध्ये पण सेटलाच क्रिएट करतोय, पण सेटला मॅन्युअली क्रिएट नाही करत आहे. वरच्या सेटला काय करतोय, कॉपी करून घेतोय आणि खाली पेस्ट करतोय. तर कसं करणार कॉपी, S1 डॉट कॉपी. जसं लिस्टमध्ये केलं होतं सेम कन्सेप्ट इम्प्लिमेंट करतोय, काहीच नवीन नाही आहे, काही मेथड सेमच भेटणार आहे तुम्हाला. ठीक आहे. काय झाली, सक्सेसफुली तुमची लिस्ट कॉपी झाली. बघू शकता तुम्ही डेटा कसं शफल झालेलं आहे. 10 20 30 40 होतं सेट, तर याच पद्धतीने कॉपी झाली होती, पण डेटा आतमध्ये शफल होऊन काय झालं, 40 पहिल्या पोझिशनवरती आलं आहे, मग 10 20 30 तुमचं नेक्स्ट पोझिशनवरती ऑटो मूव्ह झालेलं आहे. त्याला प्रिंट करा सोबतच S1 ला. कशा पद्धतीने तुमचा डेटा शफल झालेला. आता काय सांगितलं होतं मी तुम्हाला, S1 मध्ये अपडेट करा. काय सांगितलं होतं, S1 मध्ये काय करा, अपडेट करा, म्हणजे काय करा, एलिमेंटला ॲड करा. मी काय करतोय, S1 मध्ये S1 नावाच्या सेटमध्ये डेटाला ॲड करण्याचा प्रयत्न करतोय. आता काय करणार आपण, प्रिंट करणार परत एकदा दोन्ही पण सेट. तर कुठं अपडेट होतोय, दोन्ही पण सेटमध्ये होत आहे, काय एकच सेटमध्ये होत आहे,
कशामध्ये झालंय फक्त सेट 1 मध्ये तुमचा डेटा अपडेट, सेट 2 मध्ये चेंज झालेला आहे का? सो जसे आपण लिस्टमध्ये तुम्हाला जेवढे मेथड्स दाखवले होते लिस्ट कॉपी करण्याचे, वेगवेगळे मेथड्स तुमच्या समोर शो केले होते, ही होती तुमची पहिली मेथड. दुसरी मेथड काय होती, तुम्ही कॉपी मेथडचा यूज न करा, नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करा. असे पण तुम्हाला मी कन्सेप्ट दाखवले होते. ठीक आहे, डीप कॉपी पण होतं, त्याला पण तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. सो सगळे जे मेथड्स आपण लिस्टमध्ये कॉपी मेथड शिकताना केलं होतं, सेम सगळे मेथड्स तुम्ही इथं पण अप्लाय करू शकता. ठीक आहे, हा झालं तुमचं कॉपीचं. आता लक्ष द्या, आता सेटमधले सगळ्यात महत्त्वाचे मेथड्स आपले स्टार्ट होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे मेथड्सला आपण आता इथं काय करतोय, इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला आपण म्हणतोय जॉईन मेथड्स, किंवा तुम्ही त्यांना म्हणू शकता सेटचे ऑपरेशन्स आपण इथं वेगवेगळे परफॉर्म करतोय. सो त्याच्यामध्ये 8th मेथड आहे आपल्याकडे युनियन मेथड. ठीक आहे, युनियन मेथडचा आपण काय करणार इथं यूज करणार. सो युनियन मेथडसाठी सगळ्यात पहिले 2 लिस्ट आपण क्रिएट करून घेऊ. ठीक आहे, काही असं डेटा आहे. पहिल्या सेटमध्ये कोणता डेटा आहे, 10, 20, 30, 40. आणि सेकंड सेटमध्ये कोणता डेटा आहे, सेकंड सेटमध्ये कोणता डेटा आहे, 30, 40, 50, 60. ठीक आहे, अशा आता 2 सेट्सवरती आपण काय करणार आहे, ऑपरेशन्सला परफॉर्म करणार. कशा पद्धतीने ऑपरेशन्स परफॉर्म होऊ शकतात चला बघू. ठीक आहे, एक बनवत आहे S3 नावाचा व्हेरिएबल, नीट बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी काय लिहितोय, S1 डॉट युनियन. ठीक आहे, आणि S2 लिहिण्याची पद्धत बघा, कशा ऑपरेशन्स आता परफॉर्म होणार आहे. आता S1 डॉट युनियन S2 चा अर्थ काय, की मी काय सांगतोय, आपण आता इथून पुढे जे कन्सेप्ट आपण शिकणार आहे ते कोणते कन्सेप्ट आहे, सेट जॉईन कन्सेप्ट. जॉईन मेथड्स आपण काय करतो इथं स्टडी करतो. सेटचे जॉईन मेथड्स आहे, कोणते, सेटचे जॉईन मेथड्स. आपण इथं काय करतोय, आता दोन्ही पण सेटला काय करणार आहे, आपण जॉईन करणार आहे. म्हणजे एकच सेट आपण क्रिएट करणार आहे, दोन सेटला जॉईन करून आपण एक सिंगल सेट क्रिएट करणार आहे. मग युनियन मेथडचा अर्थ काय, युनियन मेथडचा यूज कशासाठी होणार आहे. युनियन मेथड काय सांगतो, या दोन्ही पण सेटला तुम्ही जॉईन करा, या दोन्ही पण सेटला तुम्ही मर्ज करा, पण डुप्लिकेट डेटाला काय करा, रिमूव्ह करा. आता काय नवीन सेटमध्ये काय होईल, नवीन सेटमध्ये कोणता डेटा येईल सांगा. दोन्ही पण सेट जॉईन होणार आहे, दोन्ही पण सेट काय होणार आहे तुमचे, जॉईन होणार आहे, बट डुप्लिकेट डेटा रिमूव्ह होणार आहे. मग बोला कोणता डेटा येईल सेटमध्ये, टेन 30 येईल. 10, 20, 30, 40, 50. चला बरं आलं तुमचं. ते आता शफल झालेलं डेटा अनऑर्डर्ड आहे, आपलं सिक्वेन्स मेंटेन नाही होणार आहे. सो तुम्ही चेक करून घेऊ शकता, टोटल किती एलिमेंट्स पाहिजे होते मला, 6 एलिमेंट्स तरी पाहिजे होते, आले बरोबर 6 एलिमेंट्स. कळतंय, युनियनचा अर्थ काय, दोन्ही पण सेटला जॉईन करा, बट डुप्लिकेट डेटाला रिमूव्ह करा. पुढचं आहे 9th मेथड तुमच्या समोर मांडतोय, इंटरसेक्शन मेथड. काय सांगतोय, इंटरसेक्शन मेथड. इंटरसेक्शन मेथडचा आता अर्थ काय, नीट समजा. S4 इक्वल टू सेम पद्धत लिहिण्याची, 2 सेटला जर का जॉईन करायचं आहे तर पहिल्या सेटचं नाव लिहायचं आहे. पहिल्या सेटचं नाव काय, S1 डॉट तुमच्या मेथडचं नाव लिहा. मेथड काय तुमची, इंटरसेक्शन मेथड. इंटरसेक्शन मेथडच्या आतमध्ये काय लिहा, S2 लिहा. कारण आपण काय सांगतोय, S1 मध्ये कुणाला इंटरसेक्ट करायचंय, S2 ला. आता इंटरसेक्शनचा अर्थ काय, इंटरसेक्शन काय सांगतो, कॉमन एलिमेंट्स. असा डेटा जो दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट आहे तोच डेटा माझ्यासमोर प्रिंट होणार. आता सांगा असं कोणता डेटा आहे जो दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट आहे, असा डेटा जो दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट आहे. 30 आणि 40 दोन्ही पण सेटमध्ये. 30, 40. चला मग आपण प्रिंट करू S4 ला, चेक करू. आलं 40 आणि 30 आलं, म्हणजे 30 आणि 40 आलेलं डेटा. समजलं इंटरसेक्शनचं डेफिनेशन समजलं. काय सांगतो इंटरसेक्शन मेथड, 2 सेटवरती तो अप्लाय होणार.
हां, युनियन मेथड, इंटरसेक्शन मेथड, यांना काय पाहिजे, एकपेक्षा जास्त सेट पाहिजे, बरोबर. तर 2 सेट आपण घेतलेले, त्या 2 सेटच्या मध्ये आपण युनियनला आणि इंटरसेक्शनला काय करतो, यूज करतो. युनियन काय सांगतो, सगळं डेटा मर्ज करा, सगळं डेटा एकत्र आणा, पण डुप्लिकेट डेटा रिमूव्ह करा. इंटरसेक्शन काय सांगतोय, फक्त असा डेटा पिक करा जो दोन्ही पण सेटमध्ये काय असेल, तुमचं कॉमन असेल. पुढची मेथड घेऊ. पुढची मेथड काय, डिफरन्स मेथड. ठीक आहे, डिफरन्स मेथड आता काय सांगते. ठीक आहे, चला आता बनवतोय S5 नावाचं व्हेरिएबल. त्याच्यामध्ये काय लिहितोय, पहिले S1 डॉट डिफरन्स आणि डिफरन्स मेथडच्या आतमध्ये पास करतोय S2. आता डिफरन्सचं यूज काय, बेसिकली डिफरन्स काय करणार आहे, पहिल्या सेटचं सगळं डेटा घेणार, पहिल्या सेटचं सगळं डेटा घेणार आणि त्याला कम्पेअर करणार सेकंड सेट सोबत. नीट लक्षात आहे, पहिल्या सेटमधलं सगळं डेटा घ्यायचं. सगळं डेटा म्हणजे सपोज आता मी पहिला डेटा घेतला, बरोबर, 10ला घेतलं, 10ला जाऊन चेक करायचं सेकंड सेटमध्ये आहे का प्रेझेंट. हां, नाही आहे प्रेझेंट, तर त्या केसमध्ये तो इन होईल, त्या केसमध्ये तो सेटमध्ये येऊ शकतो. मला सांगा 20 आहे का प्रेझेंट सेकंड सेटमध्ये, नाही आहे, तर तो डेटा पण आपल्याला व्हॅलिड आहे. मला सांगा 30 डेटा आहे का सेकंड सेटमध्ये, त्याला रिमूव्ह करा. आणि 40 आहे का, त्याला रिमूव्ह करा. मग कोणता डेटा येईल, फक्त 10 आणि 20. फक्त सेट 1लाच प्रेफर केला जाणार. सेट 1 मधलंच डेटा आपण काय करणार आहे, चेक करणार. डिफरन्स मेथड काय सांगतोय की सेट 1 मधलंच डेटा तुम्ही काय करा, चेक. तुम्ही म्हणणार की आता मला सेट 2चा डेटा चेक करायचं आहे, सेट 2चा डेटा सेट 1 मध्ये प्रेझेंट आहे का नाही आहे तो चेक करायचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथं बघा S6 इक्वल टू, पहिले काय लिहायचं, सेट 2 लिहायचं, त्याच्यावरती अप्लाय करायचं डॉट डिफरन्स. आणि कशामध्ये चेक करायचंय तुम्हाला, S1 मध्ये चेक करायचंय, तर तो पास करायचा. या दोन्ही पण डिफरन्स समजा. काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये, या दोन्ही पण स्टेटमेंटमध्ये काय डिफरन्स वाटतोय. सगळ्यात पहिले आपण काय घेतलं होतं, सेट 1 वरती त्या डिफरन्स मेथडला अप्लाय केलं होतं आणि इथं आपण सेट 2 वरती डिफरन्स मेथडला अप्लाय केलं. सो आता सांगा ह्याचं उत्तर काय येईल. ह्याचं उत्तर काय येणार, S5चं काय सांगतोय मी वरती. सगळ्यात पहिले S5 मध्ये काय केलेलं आहे, सेट 1 वरती डिफरन्स मेथडला अप्लाय केलंय. तर सेट 1 कुठे आहे तुमचं, इथं प्रेझेंट आहे. आणि काय सांगतोय मी, कशामध्ये चेक करायचंय, S2 मध्ये जाऊन चेक करायचं. समजतोय, तो काय चेक करायचं, तुम्हाला एक एक डेटाला घ्यायचा आणि चेक करायचं तो प्रेझेंट आहे का नाही. प्रेझेंट असेल तर रिमूव्ह करायचं आणि प्रेझेंट नसेल तर त्याला इन करायचं. तर 10 प्रेझेंट आहे का, नाही आहे. 20 आहे का, नाही. तर 30-40 आहे प्रेझेंट, म्हणून ते रिमूव्ह झाले. मग डेटा काय उठलं, फक्त 10 आणि 20. तर तो S5 मध्ये प्रिंट होणार. सेम S6 मध्ये आता कोणता डेटा प्रिंट होईल, S6 मध्ये मी काय सांगतोय, S2 वरती डिफरन्स मेथडला अप्लाय करा, बरोबर. S2 वरती, S2 कुठे आहे तुमचं, इथं. हां, आता S2 मधला डेटा तुम्हाला घ्यायचा आहे. 30 प्रेझेंट आहे का S1 मध्ये, हां, 40 प्रेझेंट आहे का, तर जे प्रेझेंट आहे त्याला काय करायचं, रिमूव्ह करायचं. आणि राहिला काय डेटा मग 50 आणि 60, ते आहे का प्रेझेंट S1 मध्ये, नाही. सो S6 मध्ये डेटा कोणता प्रिंट होईल तुमचं, प्रिंट नाही केलं. पहिल्या याच्यामध्ये काय पाहिजे 30-40 आणि खालच्या याच्यामध्ये काय पाहिजे होतं तुम्हाला, सॉरी पहिल्या याच्यामध्ये काय पाहिजे होतं 10-20 आणि खालच्या याच्यामध्ये 50-60 आले, बरोबर. 30 आणि 40 काय झाले तुमचे, रिमूव्ह झाले. का, कारण ते दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट आहे. कळतं हे दोन्ही पण S1 डॉट डिफरन्स आणि S2 डॉट डिफरन्स. नोट डाऊन करा व्यवस्थितपणे.
झालं ना. नेक्स्ट मेथड आहे तुमची सिमेट्रिक डिफरन्स मेथड. सिमेट्रिक डिफरन्स काय करणार, जसं तुम्ही डिफरन्समध्ये वर्किंग केलं होतं हां, डिफरन्समध्ये तुम्ही काय केलं होतं हे बघा, पहिल्यांदा तुम्ही S1 डॉट डिफरन्स S2 केलं आणि दुसऱ्यांदा तुम्ही काय केलं S2 डॉट डिफरन्स S1 केलं. सो त्या केसमध्ये सिमेट्रिक डिफरन्स काय करणार आहे, दोन्ही पण सेटमधले जे कॉमन एलिमेंट्स आहेत त्यांना रिमूव्ह करणार. सिमेट्रिक डिफरन्स काय करेल, तुमच्या दोन सेट्सला जॉईन करणार, दोन सेट्सला मर्ज करणार, पण डेटा कोणता रिमूव्ह करणार, असा डेटा जो दोन्ही पण सेटमध्ये कॉमन होता त्या डेटाला पूर्णपणे रिमूव्ह करून टाकणार. पूर्णपणे युनियन काय करायचं, डुप्लिकेट डेटाला रिमूव्ह करायचं, पण एक एक कॉपी तरी ठेवायचं. इथं 30चे किती होते, 2 होते, 40चे किती होते, 2 होते, पण त्यांनी 30 आणि 40 एक एकदा तरी ठेवलं होतं. पण सिमेट्रिक डिफरन्स काय करणार, दोन्ही पण डेटाला काढून टाक. 30 आणि 40 हे असे डेटा आहे जो दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट होते, म्हणून ते पूर्ण डेटालाच काय करून टाका, काढून टाका. सिमेट्रिक डिफरन्स तुमचे जे असा डेटा जो कॉमन होता दोन्ही पण सेटमध्ये त्या डेटाला काढून द्या आणि राहिलेला जो डेटा आहे त्यांना दोघांना जॉईन करणार एक सिंगल सेटमध्ये. पुढची मेथड आहे तुमची इंटरसेक्शन अपडेट मेथड. इंटरसेक्शन अपडेट मेथड काय करणार, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण मी इंटरसेक्शन मेथड, डिफरन्स मेथड आणि सिमेट्रिक डिफरन्स मेथड म्हणा, युनियन मेथड म्हणा, ते सगळे कसे अप्लाय केले, एक नवीन व्हेरिएबल क्रिएट केलं आणि त्याच्या आतमध्ये मी त्या डेटावरती ते सगळे मेथड्स अप्लाय केलेले. प्रत्येक वेळेस इंटरसेक्शनसाठी एक S4 नावाचं व्हेरिएबल बनवलं होतं, त्याच्यामध्ये S1 डॉट इंटरसेक्शन S2 केलं होतं. पण इंटरसेक्शन अपडेट मेथड काय सांगते, जर का तुम्हाला डायरेक्टली ओरिजिनल सेटला चेंज करायचं असेल, डायरेक्टली जर का तुम्हाला ओरिजिनल सेटमध्येच चेंजेस करायचे असतील, ते सुद्धा देखील तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला वापरायचं आहे इंटरसेक्शन अपडेट मेथड. इंटरसेक्शन पुढे एक अंडरस्कोरचं साईन लावायचं आहे, पुढे लिहायचं आहे अपडेट. तुमचं डायरेक्ट ओरिजिनल सेटच चेंज होऊ शकतो. आता आपला सेट कोणतं आहे, ओरिजिनल सेटमध्ये डेटा काय प्रेझेंट आहे, S1 मध्ये 10, 20, 30, 40. इंटरसेक्शनचा अर्थ काय असतो, काय होतो इंटरसेक्शन, इंटरसेक्शन तुम्हाला काय रिझल्ट द्यायचं, असा डेटा जो की दोन्ही पण सेटमध्ये कॉमन आहे, फक्त तोच डेटा तुमच्या समोर येणार. सो त्या केसमध्ये आता S1 ची व्हॅल्यू काय होऊन जाणार आहे, लक्ष द्या. काय झालं, S1 पूर्णपणे 40 आणि 30. तुमचा S1 अपडेट झाला. S1 मध्ये इनिशियल व्हॅल्यूज काय होते, 10, 20, 30, 40, पण आता व्हॅल्यूज काय राहिले, फक्त 30 आणि 40. तर S1 तुमचा डायरेक्टली अपडेट झाला आहे. ओरिजिनल डेटाला पण, ओरिजिनल सेटला पण आपण इथं काय करू शकतो, अपडेट करू शकतो. आणि जर का तुम्हाला ओरिजिनल सेटला अपडेट नसेल करायचं, नवीन व्हेरिएबल बनवून त्याच्यामध्ये नवीन सेट क्रिएट करायचं असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही नॉर्मली इंटरसेक्शन डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्सला वापरू शकता. आणि जर का तुम्हाला ओरिजिनल सेटला चेंज करायचं असेल तर तुम्ही इंटरसेक्शन अपडेट मेथडला यूज करा. सेम तसंच आहे डिफरन्स अपडेट आणि सेम तसंच आहे सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. ते पण तुम्हाला इम्प्लिमेंट करून दाखवतो. एक आहे डिफरन्स अपडेट, डायरेक्टली तुम्ही ओरिजिनल सेटला चेंज करू शकता. S2 डॉट डिफरन्स अपडेट करू शकता, प्रिंट करा S2 ला. आणि अजून एक आहे तुमच्याकडं 14th मध्ये सिमेट्रिक डिफरन्स अपडेट मेथड. त्याच्यामध्ये पण सेम थिंग आहे. आता चेक करू काय होतंय एक एक अपडेटला. बघा, तुमचे आता ओरिजिनल सेट्स तुमचे अपडेट झालेले. S1 आता तुमचं 10, 20, 30, 40 नाही राहिलं. S1 आता फक्त तुमचं काय राहिलं, 30 आणि 40 राहिलेलं आहे. सेम डिफरन्स अपडेट. S2 मधून S1 चा डेटा आपल्याला काय करायचं, S2 आता तुमचं इथं अपडेट झालेलं आहे. एक एक करून आपण डेटा चेक केला आणि त्याला रिमूव्ह केलेलं आहे. आणि सिमेट्रिक डिफरन्स तुमचा जो कॉमन डेटा होता तो पूर्णपणे रिमूव्ह झाला आहे आणि नवीन डेटा आता परत S1 मध्ये स्टोअर झालेला आहे. सो हे तिन्ही पण लक्षात घ्या, इंटरसेक्शन अपडेट, डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेट, हे डायरेक्टली तुमच्या ओरिजिनल सेटला चेंज करतात.
इनिशियल तुमचं S1 काय होतं 20, 30, 40 आणि S2 तुमचं 30, 40, 50, 60 होतं. आता आपण इंटरसेक्शन केलेलं आहे. इंटरसेक्शनचा अर्थ काय, त्या दोन्ही पण याच्यामधून कॉमन डेटा काय होतं 30, 40, तो परमनंटली S1 मध्ये आता स्टोअर झाला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघताय S2 डॉट डिफरन्स अपडेट. S2 मध्ये डेटा कोणता होता 30, 40, 50, 60. सो 30 आणि 40 तुमचं काय होणार आहे, रिमूव्ह होणार आहे आणि S2 मध्ये काय डेटा स्टोअर राहील 50 आणि 60. आणि आता मी काय करतोय S1 डॉट सिमेट्रिक डिफरन्स S2. सिमेट्रिक डिफरन्स अपडेट अर्थ काय, या दोन सेटमध्ये कोणते कॉमन एलिमेंट्स आहे का, नाही. डायरेक्टली दोन्ही सेट काय होणार, युनियन होणार, म्हणजे मर्ज होणार. ओके, समजलंय. ऑनलाईन मेंबर्स भक्ती, अविनाश, वैष्णवी, यश, निकिता. यस सर. हे खालचे व्हेरिएशन समजलंय ना. S1, S2 इंटरसेक्शन अपडेट, डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. तुमचं सेट चेंज झालेलं आहे पूर्ण. आता S1, S2 एकदा चेक करा आणि आत्ताचे S1, S2 चेक करा. हे मेथड्स इम्पॉर्टंट आहे सेट्स मधले. नेक्स्ट मेथड आहे तुमच्यासाठी इज सबसेट मेथड. ठीक आहे, इज सबसेट काय करणार आहे तुमच्यासाठी, चेक करणार आहे एखादा सेट दुसऱ्या सेटमध्ये पूर्णपणे प्रेझेंट आहे का नाही, आणि हा तुम्हाला आउटपुट देणार ट्रू आणि फॉल्समध्ये. नीट ऐकून घ्या. इज सबसेट काय करणार, एका सेटला दुसऱ्या सेटमध्ये चेक करणार की तो डेटा पूर्णपणे प्रेझेंट आहे का नाही. जर का प्रेझेंट असेल तर ट्रू, नसेल तर फॉल्स. ठीक आहे, आता बघा S1 काय झालं, आता परत तुमचं एकदा 10, 20, 30 झालेलं आहे. आता आपण घेऊ स्मॉल एस आणि आता दुसरं घेऊ स्मॉलस एस आणि ठीक आहे. आता S1 तुमचं काय 10, 20, 30. S2 तुमचं काय 10, 20, 30, 40, 50. चला, इस सबसेटचं डेफिनेशन काय सांगतोय मी तुम्हाला. S1 मध्ये जो एलिमेंट्स आहे तो कम्प्लिटली S2 मध्ये प्रेझेंट आहे का नाही हे चेक करायचं. ठीक आहे, आता इम्प्लिमेंट कसं करायचं आहे, प्रिंट फंक्शन तयार करा. प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये डायरेक्टली S1 डॉट इज सबसेट राईट करा आणि त्याच्या आतमध्ये पॉइंट आउट करा S2. आता ह्याचा अर्थ काय, प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये मी काय लिहितोय S1 डॉट इज सबसेट S2. काय अर्थ आहे S1 डॉट इज सबसेट S2चं, S1 ला चेक करायचे. S1 ला कुठं जाऊन चेक करायचंय, S2 मध्ये जाऊन चेक करायचंय. S1 चे सगळे डेटा, S1चं सगळं डेटा S2 मध्ये प्रेझेंट आहे का नाही हे चेक करायचं आहे का प्रेझेंट. S1चं सगळं डेटा S2 मध्ये प्रेझेंट आहे का, असेल तर तुम्हाला काय ट्रू येईल. काय यायला पाहिजे, आलं ट्रू. हां, आता इथं मी थोडं चेंज करतोय, लक्ष द्या. प्रिंट फंक्शनमध्ये आता मी काय लिहितोय, याच प्रिंट फंक्शनला मी काय करतोय, कॉपी करतोय हां आणि खाली पेस्ट करतोय. हां, आता फक्त थोडं डेटा चेंज करतोय. मला सांगा आता काय आउटपुट येईल तुमचं, काय येईल या कोडचा आउटपुट. फॉल्स काय येईल, बोला.
त्याचं काय आलं, कसं आलं ट्रू, का सांगितलं ट्रू आहे त्याचं आउटपुट, कोणत्या बेसिसवरती ट्रू सांगितलं? तर कारण 10, 20 आणि 30 प्रेझेंट आहे. आवाज नाही आला बरोबर, परत एकदा सांग. त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये 10, 20 आणि 30 हे प्रेझेंट आहे आणि सेकंड वाला फॉल्स आला कारण त्यात 40 आणि 50 ते एक्स्ट्रा आहे ना त्यात. ओके, समजतंय. तुम्ही जेव्हा इथं S2 डॉट ई सबसेट लिहिताय तर त्याचा अर्थ काय, ऑपरेशन कुणावरती परफॉर्म होणार आहे, या S2 वरती होणार. S2 ला घेऊन चेक करायचं S1 मध्ये, S2 ला घेऊन गेलो S1 मध्ये चेक करायला तर 10 सापडलं, 20 सापडलं, 30 पण सापडलं, पण 40 आणि 50 नाही सापडले. सो त्या केसमध्ये काय आहे ना, फॉल्स आहे ना, कळत आहे. पुढची मेथड लिहा, 16th मेथड आहे. आता ही सुपरसेट काय करणार आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. हा बेसिकली तुमचं अपोजिट वर्क करणार आहे सबसेटला, हा बेसिकली तुमचं वर्क करणार आहे अपोजिट. आता अपोजिटचा अर्थ काय, चला बघू आपण. आता सांगा मला, जेव्हा मी इथं S1 डॉट ई सबसेट S2 केलं होतं तर त्यांनी काय दिलं होतं, S1 डॉट ई सबसेट S2 केलं होतं तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं होतं, ट्रू दिलं होतं. ई सबसेटचा अर्थ काय की S1 चा जो सेट आहे तो पूर्णपणे S2 मध्ये काय पाहिजे, प्रेझेंट पाहिजे. होतं प्रेझेंट तर त्या केसमध्ये ट्रू आला होता. पण सुपरसेट काय करणार, त्याच गोष्टीचं अपोजिट करणार. सगळ्यात पहिले S1 डॉट ई सबसेट S2 ट्रू आलं होतं तर ई सुपरसेटने सेम ऑपरेशन मध्ये काय सांगितलं, फॉल्स सांगितलं. आता तसंच जर का मी इथं S2 डॉट ई सुपरसेट S1 करणार तर मला येणार ट्रू, कारण S2 डॉट ई सबसेट S1 मध्ये काय आलं होतं, फॉल्स आलं होतं. तर लक्षात घ्या, ई सबसेटचं फक्त अपोजिट वर्किंग करणार आहे तुमचं ई सुपरसेट. जसं मी तुम्हाला आपण लॉजिकल ऑपरेटर्समध्ये नॉट ऑपरेटर शिकलो होतो, इज नॉट, नॉट इक्वल टू, इक्वल टू आणि एक नॉट इक्वल टू ऑपरेटर शिकलो होतो. सेम त्याच केसमध्ये इज सबसेटचा अपोजिट आहे इज सुपरसेट. आता त्यांनी काय दिलंय, ट्रू दिलंय. पहिल्यांदा तुम्हाला इज सबसेटनी ट्रू आणि फॉल्स दिलं होतं आणि इज सुपरसेटनी तेच गोष्टी अपोजिटमध्ये घेऊन गेलं, त्याला निगेटिव्हमध्ये टाकलं फॉल्स आणि ट्रूमध्ये. त्यांचं डिसिजन चेंज केलं इज सुपरसेटनी. आता अजून एक व्हेरिएशन दाखवायचं आहे. जेव्हा तुमचं दोन्ही पण S1 आणि S2 एकदम सिमिलर असेल, जेव्हा तुमचं S1 आणि S2 पूर्णपणे सिमिलर असेल, सेम डेटा प्रेझेंट आहे त्यात पूर्ण दोन्ही पण सेटमध्ये, काहीच फरक नाही आहे. इथं टोटल एलिमेंट्स किती आहे, 5. इथं टोटल एलिमेंट्स किती आहे, 5. पण डेटा पण बघा पूर्ण सेम आहे. इथं 10, 20, 30, 40, 50 आहे, इथं पण 10, 20, 30, 40, 50 आहे. सो त्या केसमध्ये तुम्हाला इज सुपर सेट पण काय देणार, ट्रूज देणार, त्याला अपोजिट नाही करणार. इथं बघा, इज सबसेट जर का ट्रू देतोय तर इज सुपरसेट त्याचा अपोजिट वर्क करणार, त्याला फॉल्समध्ये तो कन्वर्ट करणार. पण कधी, जेव्हा तुमचा डेटामध्ये व्हेरिएशन्स असतील, किंवा जेव्हा तुमची सेट 1 सेट 2 मध्ये कम्प्लिटली डिफरंट एलिमेंट्स आहे, इकडं लेंथ कमी, इकडं लेंथ जास्त आहे, किंवा इकडं लेंथ कमी आहे आणि फर्स्ट सेटमध्ये लेंथ जास्त आहे, असं काही व्हेरिएशन्स असतील तर तो अपोजिट वर्क करणार. पण एक्झॅक्ट जर का तुमचा डेटा सिमिलर असेल तेव्हा इज सुपर सेट पण तुम्हाला काय देणार, ट्रूज देणार.
सर आवाज ब्रेक होतोय तुमचा. कसं काय ब्रेक होते? ठीक आहे, चला अजून एक व्हेरिएशन राईट डाऊन करायचं आहे इज सुपर सेटमध्ये. चल बघा, इज सुपर सेटमध्ये अजून एक व्हेरिएशन आहे. आता बघा, मी फर्स्ट सेटमध्ये तुमचा डेटा चेंज केलेला आहे. तुमचा डेटा काय केलेला आहे, 60 पर्यंत नेलेला आहे. आता सांगा, हे दोन्ही पण डिफरंट आहे. दोन्ही पण डेटा तुमचे काय डिफरंट आहे. पहिला डेटा पूर्णपणे प्रेझेंट आहे का S2 मध्ये, इज सबसेटमध्ये नाही आहे, तर फॉल्स आले. दुसरं सेट पण सेट 1 मध्ये प्रेझेंट आहे का पूर्ण ॲज इट इज, नाही आहे, त्या केसमध्ये पण काय आलेलं आहे, फॉल्स आले. पण आता इज सुपर सेटनी सुद्धा त्यांचा डेटाला अपोजिटमध्ये नाही नेलं आहे. ट्रूमध्ये त्याला लिहायला पाहिजे होतं, पण त्यांनी ट्रूमध्ये नाही लिहिलं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, त्याला सुद्धा फॉल्सच सांगितलं, बरोबर. आता त्यांनी काय केलेलं आहे, इथं लेंथ चेक केली. काय चेक केलेली आहे, लेंथ. लेंथ तुमची सिमिलर आहे दोघां सेटची, पण डेटा पण डिफरंट आहे. त्या केसमध्ये पण तो काय देणार आहे, ॲक्च्युअल इज सबसेट सारखंच तुम्हाला उत्तर देणार. या केसमध्ये त्यांनी दोन गोष्टी चेक केलेल्या. एक लेंथ चेक केली, S1 मध्ये टोटल डेटा किती आहे, 5. S2 मध्ये पण टोटल डेटा किती आहे, 5. आणि दोघांचा डेटा सिमिलर आहे का, आहे का तो सबसेट, नाही आहे. सेट S1 सेट आहे का S2चं, नाही. S2 सेट आहे का S1चं, नाही. त्या केसमध्ये पण तो काय देणार, फॉल्स देणार. अपोजिट तो कधी वर्क करणार, जेव्हा तुमचं S1 आणि S2 मधली लेंथही सेम नसेल आणि तुमचं पूर्णपणे डेटा सुद्धा अपोजिट असेल. लेंथला लक्षात ठेवा, जेव्हा लेंथ सेम नसेल तुमची S1 S2ची, तेव्हा तुमचं इज सुपर सेट अपोजिट वर्क करणार इज सबसेटचं. आणि जेव्हा तुमची लेंथ सेम असेल त्या केसमध्ये तो इज सबसेट सारखंच वर्क करणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा लेंथ सेम असेल तेव्हा तो चेक करणार पूर्णपणे S1 सबसेट आहे का S2चा किंवा S2 सबसेट आहे का S1चं, आणि त्या केसमध्ये तुम्हाला उत्तर द्या. आणि जेव्हा लेंथ सेम नसेल तेव्हा इज सुपरसेट काय करणार तुमच्यासाठी, जसं इज सबसेटचं उत्तर असेल त्याला अपोजिट जाणार, इज सबसेटच्या उत्तरला त्याला अपोजिटमध्ये कन्वर्ट करणार. हे पॉईंट्स नोट डाऊन करा इज सुपरसेटसाठी. हां ब्रो, नाही होते, नाही होते, नाही. कशी परत एकदा सांगाय म्हणले. हां, डिफरंट घेतले तर फॉल्स घेतलं त्यांनी, आणि सेम घेतले होते आपण 50 घेतलं होतं तेव्हा ट्रू दिलं होतं त्यांनी. इज सुपर सेटमध्ये लक्षात ठेवा, लेंथ चेक करायची S1 S2ची. टोटल एलिमेंट्स S1 मध्ये किती प्रेझेंट आहे, S2 मध्ये किती प्रेझेंट आहे. दोघांची लेंथ सेम असेल तर चेक काय करायचं आहे, पहिलं सेट दुसरं सेटचं सबसेट आहे का नाही त्याच्यावरतीच तुम्हाला ट्रू आणि फॉल्स काढायचं आहे. आणि जर का तुमची लेंथ सेम नसेल तर इज सबसेटचं जो पण आन्सर असेल त्याचा अपोजिट करणार इज सुपर सेट. पुढचं आहे 17 इज डिसजॉईंट मेथड. काय पुढचं मेथड तुमच्यासाठी, इज डिसजॉईंट मेथड. इज डिसजॉईंट काय सांगतोय, दोन सेटमध्ये सगळं डेटा युनिक पाहिजे. कोणतं एकही असं दोन्ही पण सेटमध्ये कॉमन डेटा नको आहे. सो त्या केसमध्ये जर का कॉमन डेटा प्रेझेंट झाला, एक पण कॉमन डेटा असेल तर फॉल्स येईल, आणि दोन्ही पण सेटमध्ये जर का युनिक एलिमेंट्स असतील तरच तुम्हाला ट्रू आहे. इज डिसजॉईंट काय सांगतोय,
लक्षात हे काय आलंय त्याचं फॉल्स आलंय, कारण S1 आणि S2 मध्ये किती एलिमेंट्स आहे जे कॉमनच आहे. 10 कॉमन आहे, 20 कॉमन आहे, 30 कॉमन आहे, 40 कॉमन आहे. लक्षात येते. पण सपोज जर का मी या सगळ्यांना युनिक करून टाकलं, सपोज मी इथं केलं 100, इथं केलं 200, इथं केलं 300, 400 आणि 500. आता सांगा एखादं पण असं डेटा आहे का या दोन्ही पण सेटमध्ये जो की कॉमन आहे? नाहीये. त्या केसमध्ये डिसजॉईंट काय सांगतोय? ट्रू सांगतोय. ट्रू सांगणार, कॉमन नाही आहे ना कोणतं पण. सगळे सेट 1 मध्ये जो डेटा आहे तो सेट 2 मध्ये प्रेझेंट आहे का? नाहीये. सेट 2 मध्ये जो डेटा आहे तो S1 मध्ये प्रेझेंट आहे का? नाहीये. सो त्या केसमध्ये ट्रू. पण असा डेटा जो S1 मध्ये पण आहे आणि S2 मध्ये पण आहे त्या केसमध्ये लगेच फॉल्स. पुढचे आपले कॉमन मेथड्स आहे. लेंथ मेथड असते, त्याला तुम्ही सेटवरती यूज करू शकता. सेटमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याचा काउंट तुम्हाला येईल. लेंथ फंक्शन आपण स्टडी केलेलं आहे. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये पण आणि सेटमध्ये पण सेम फंक्शन आहे. ठीक आहे. मेन मेथड्स जेवढे होते ते तुमच्या समोर मांडलेले आहे सगळे. बाकी मग बाकीचे जे लेंथ, मॅक्स, मीन, सम आहे ते सगळे मेथड्स तुम्ही तुमच्या एंडनी इम्प्लिमेंट करा. मॅक्झिमम एलिमेंट कोणतं आहे, मिनिमम एलिमेंट कोणतं आहे ते पण तुम्ही इथं फाइंड आउट करू शकता. मीन पण आहे आपल्याकडं आणि समचं पण आहे आपल्याकडे. सो असे टोटल तुमच्या समोर 21 मेथड मांडून दिलेले आहेत. महत्त्वाचे मेथड्स होते युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स, सिमेट्रिक डिफरन्स, इंटरसेक्शन अपडेट, त्याच्यानंतर डिफरन्स अपडेट आणि सिमेट्रिक डिफरन्स अपडेट. ते झालं की इज सबसेट, इज सुपरसेट आणि इज डिसजॉइंट. इज सुपरसेटला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. त्याचे 3 रूल्स तुमच्या समोर मांडलेले लक्षात घ्या. 3 पण नाही, 2च रूल्स आहे. जेव्हा तुमचे 2 सेटची लेंथ वेगवेगळी असेल तेव्हा तो इज सबसेटच्या अपोजिटवर करणार, आणि जर का तुमची लेंथ सेम आहे 2 सेटची सो त्या केसमध्ये तो इज सबसेट 1 इज वर्किंग करणार. लक्षात घ्या. इज सुपर सेटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले लेंथ चेक करायची S1 S2ची. S1 आणि S2ची लेंथ सेम असेल, लेंथ सेम असेल तो तो इज सबसेट 1 इज वर्किंग करणार, आणि जर का लेंथ डिफरंट असेल तर तो इज सबसेटच्या अपोजिट वर्किंग करणार. इज डिसजॉइंट ट्रू आणि फॉल्सच देणार तो पण उत्तर. पण कसं देणार? कॉमन एलिमेंट जर का सापडले दोन्ही पण सेटमध्ये, एक पण असा डेटा जो दोन्ही पण सेटमध्ये प्रेझेंट आहे तर फॉल्स, आणि जर का नसेल कुठंच कॉमन एलिमेंट नाही आहे, सेट 1 मध्ये युनिक एलिमेंट्स आहे, सेट 2 मध्ये पण युनिक एलिमेंट्स आहे, तर ट्रू देणार. बाकी लेंथ, मॅक्स, मीन, सम तर तुमच्यासाठी तिथून चालू आहे, आपल्या स्ट्रिंगपासून चालू आहे. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, टपलमध्ये तुम्ही इम्प्लिमेंट केले. ठीक आहे. लक्षात घ्या. अपडेट काय करतोय, हे इंटरसेक्शन अपडेट मेथड, डिफरन्स अपडेट मेथड, सिमेट्रिक डिफरन्स अपडेट मेथड हे सेमच आहे. जसं तुम्ही इंटरसेक्शन डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स डायरेक्ट, फक्त फरक काय, तुम्ही ह्या मेथड्सला यूज करून नवीन सेट क्रिएट करू शकता आणि अपडेटचं यूज करून तुम्ही डायरेक्ट ओरिजिनल सेटलाच अपडेट करू शकता. एवढंच फरक आहे तुम्ही. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. सेट इम्पॉर्टंट टॉपिक आहे.
कारण सेटमध्ये डुप्लिकेट डेटा अलाउड नसतोय. सो सेट तुम्हाला यूज करायचं आहे. असा डेटा त्याच्यामध्ये पुट करायचा आहे जो की तुमच्यासाठी बाय डिफॉल्ट डुप्लिकेट डेटाला रिमूव्ह करून टाकेल. तुम्ही किती डुप्लिकेट एंट्रीज फिल केले तरी सुद्धा सेट काय करणार, तुमच्यासाठी तो डुप्लिकेट डेटा काढून घेणार आणि युनिक एलिमेंट्स तुमच्यासाठी स्टोअर करणार. हे झालं असेल. आता तर एक शेवटचा आपला टॉपिक आहे, ठीक आहे, सेटमधलं अजून एक आहे सॉर्टेड मेथड पण आहे. तुम्ही सॉर्टेड मेथडला पण यूज करू शकता, म्हणजे की सॉर्टेड फंक्शनला एखाद्या सेटला तुम्ही सॉर्ट करू शकता असेंडिंग टू डिसेंडिंग आणि डिसेंडिंग टू असेंडिंग. डिसेंडिंग टू असेंडिंग करायचं आहे तर तुम्हाला काय कोणता पॅरामीटर होता, रिव्हर्स इक्वल टू ट्रू सेट करायचं आहे. लक्षात घ्या ते पण. स्टॉप करू आपण आणि फ्रोझन सेटला आपण काय करू आता स्टार्ट करू. नवीन टॉपिक आहे आपलं फ्रोझन सेट, ठीक आहे. फ्रोझन सेटचा अर्थ काय, एक असं सेट क्रिएट करायचं जो की इम्म्युटेबल असेल. सेट तुमचं कसं ऑब्जेक्ट आहे, म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सेटला तुम्ही चेंज करू शकता, सेटला तुम्ही ऍड करू शकता डेटा, काय ते त्याच्यामधून रिमूव्ह पण करू शकता, बरोबर, ठीक आहे. पण एक फ्रोझन सेट नावाचा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा की सेट क्रिएट केला की त्या सेटमध्ये तुम्ही परत चेंजेस नाही करू शकत. त्याच्यामध्ये डेटा ऍड नाही करू शकत, त्याच्यामध्ये डिलीट नाही करू शकत. तो बेसिकली टप्पलवानी वर्किंग करणार, फक्त तो एक फ्रोझन सेट क्रिएट होतो. लक्षात द्या फ्रोझन सेट कसं क्रिएट करायचं आहे. फ्रोझन सेट क्रिएट करण्यासाठी त्याच्या स्वतःचं फंक्शन आहे फ्रोझन सेट नावाचं फंक्शन. त्याच्या आतमध्ये तुमचं सेट पास करायचं. आतापर्यंत तुम्ही कसं लिहित होते, डायरेक्टली एस इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये डेटा पास करत होते, मल्टिपल डेटा. आता सपोज मी इथं पण तोच करतोय. हा माझा सेट आहे बेसिकली, हां त्याच्यामध्ये 4 व्हॅल्यूज आहे, ठीक आहे. बट आता मला काय करायचं आहे, हा माझा झाला नॉर्मल सेट. या सेटमध्ये डेटा अपडेट होऊ शकतो, चेंज होऊ शकतो, मॅनिप्युलेट होऊ शकतो. बट फ्रोझन सेट कसा कन्सेप्ट आहे, चला एक बनवतोय मी एफ एस, म्हणजे की एफ एस नावाचं व्हेरिएबल. त्याच्यामध्ये मी काय पास करतोय, फ्रोझन सेट नावाचं फंक्शनला यूज करतोय. आणि आतमध्ये काय पास केलं, एस पास केलं. एस मध्ये कोण आहे, माझं नॉर्मल सेट आहे, बरोबर. पण एफ एस मध्ये आता कोणतं सेट क्रिएट होईल, फ्रोझन सेट, म्हणजे की त्या सेटवरती मी कोणतंही ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकतो. प्रिंट करतोय, कुणाला प्रिंट करतोय, एफ एस ला प्रिंट करतोय. लक्ष द्या फ्रोझन सेटला व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा कन्सेप्टला. चला फ्रोझन सेट क्रिएट पण कसं होतं ते पण बघून घ्या. हे बघा फ्रोझन सेट क्रिएट कसं झालेलं आहे, त्यांनी वर्ल्ड दिलेलं आहे तिथं, बरोबर. फ्रोझन सेट आलेलं आहे, पुढं 2 राऊंड ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये एक सेट. येतोय लक्षात, ठीक आहे. आता टाईप चेक करा यांचं, प्रिंट करा ह्याला पण एस, टाईप चेक करायचं आहे. आणि सेट फ्रोझन सेटचं पण काय करायचं आपल्याला, आता टाईप चेक करायचं आहे. तुम्ही बघू शकता वरच्याचा क्लास काय आलेलं आहे, ज्याच्यामध्ये ऍपल, बनाना, मँगो, ग्रेप्स होतं, त्याचं फक्त सेट आलं आणि खालचं फ्रोझन सेट आलेलं. टाईप सुद्धा तुम्हाला वेगळं भेटणार आहे. सेटमध्ये तुम्ही म्युटेबल सेट पण क्रिएट करू शकता आणि इम्म्युटेबल सेट पण क्रिएट करू शकता. म्युटेबलचा अर्थ काय की तो सेट चेंज होईल. कसं चेंज करू शकतो मी त्याला, डायरेक्टली एस डॉट ऍड काय करतोय, ऑरेंज, कळतंय. पण सेम जर का मी फ्रोझन सेटमध्ये डेटा ऍड करण्याचा प्रयत्न केला, एफ एस डॉट काय करतोय, ऍड काय असं. आता रन करतोय कोड, काय आलंय मला, ऍट्रिब्युटेड. नाही करू शकतो मी ऍड, कारण तो फ्रोझन झालेला आहे, फ्रीज झालाय तो सेट. आता असं समजत इम्म्युटेबल झाला तो सेट आता. सो सेटमध्ये तुम्ही एखाद्या सेटला जो म्युटेबल आहे त्याला इम्म्युटेबल मध्ये पण कन्वर्ट करू शकता.
फ्रोझन सेटला व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. फ्रोझन सेटवरती तुम्ही कोणताही डेटा ॲड नाही करू शकत, रिमूव्ह नाही करू शकत. लक्षात घ्या, इम्युटेबल ऑब्जेक्ट येतो. तो असं कोणतंही मेथड त्याच्यावरती वापरता नाही येणार जो डेटाला चेंज करण्याचा प्रयत्न करतो. जसं की ॲड काय करतो, डेटाला ॲड करण्याचा प्रयत्न करतो. डेटा ॲड झाला तर म्हणजे काय, तुमचं सेट चेंज झाला. पण फ्रोझन सेट चेंज नाही होऊ शकत, एकदा क्रिएट झाला की झाला. इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे, जसं टपल होता. टपलमध्ये कोणते मेथड्स होते का, नव्हते. सो सेम फ्रोझन सेटसाठी पण मेथड्स नाही. हां, तुम्ही युनियन मेथड, इंटरसेक्शन मेथड, डिफरन्स मेथड आणि सिमेट्रिक डिफरन्स मेथडला तुम्ही इझिली फ्रोझन सेटवरती यूज करू शकता. पाहिजे तर हा पॉईंट नोट डाऊन करा. सेटचे कोणते पण मेथड्स तुम्ही फ्रोझन सेटवरती यूज नाही करू शकता, बट युनियन, इंटरसेक्शन, डिफरन्स आणि सिमेट्रिक डिफरन्स मेथड्सला तुम्ही फ्रोझन सेटवरती तुम्ही अप्लाय करू शकता. परत सांगा. मी सांगतोय की फ्रोझन सेटमध्ये तुम्ही सेटचे कोणतेही मेथड्सला यूज नाही करू शकता. जसं की मी तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दाखवलं. मी ऑरेंजला ॲड करण्याचा प्रयत्न केला, तो सक्सेसफुली त्या सेटमध्ये ऑरेंज ॲड झाला. पण जेव्हा मी फ्रोझन सेटमध्ये डेटा ॲड करण्याचा प्रयत्न केला तर मला काय आलं, ॲट्रिब्यूट एरर. लक्षात येतोय, मला काय आलंय, ॲट्रिब्यूट एरर आलेलं आहे. सो त्या केसमध्ये मी काय सांगतोय की सेटमध्ये आपण जे मेथड स्टडी केले नाही, एवढे मेथड्स ॲड, अपडेट, रिमूव्ह, पॉप, क्लिअर, अजून कोणतं डिस्कार्ड, हे सगळे मेथड्सला तुम्ही फ्रोझन सेटवरती अप्लाय नाही करू शकता. पण कोणते मेथड्स व्हॅलिड आहे, फक्त हे मेथड्स, युनियन मेथड, इंटरसेक्शन मेथड, डिफरन्स मेथड आणि सिमेट्रिक डिफरन्स मेथड्सला तुम्ही काय करू शकता, या फ्रोझन सेटवरती तुम्ही यूज करू शकता. तेच मेथड्स फक्त ॲप्लिकेबल. बाकीचे असे कोणतेही मेथड नाही जे तुमच्या फ्रोझन सेटला चेंज करणार, ते मेथड्स तुम्हाला व्हॅलिड नाही. असं पॉईंट नोट डाऊन करा. आपलं सेटचं टॉपिक इथं संपतोय. सेटमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट नोट आहे, कोणी ऑब्झर्व केलं असेल, एवढे मेथड्स आपण स्टडी केलं सगळ्यांनी. ॲड, अपडेट, रिमूव्ह केलं आपण, डिस्कार्ड केलं मेथड्स, असे व्हेरियस मेथड्सला आपण काय केलं, इथं ॲक्सेस केलं. पण कोणी लक्ष दिलं का, आपण लिस्टमध्ये जो एक्झिस्टिंग डेटा होता त्याला आपण चेंज करायचो. लक्ष दिलंय. सपोज जर का माझ्याकडे एखादी लिस्ट आहे, शेवटचा पॉईंट आहे तुमच्यासाठी आता सेटमधलं. सपोज माझी ही लिस्ट होती, लिस्टमध्ये माझ्याकडं असा डेटा आहे तुमच्यासाठी. काय डेटा आहे, बरोबर. लिस्टमध्ये काय माझ्याकडं असं डेटा आहे 10, 20, 30, 40. मी जर का तुम्हाला सांगतोय मला या 10ला 100मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर मी इझिली तो 10ला 100मध्ये कन्वर्ट करू शकतो. डायरेक्टली ओरिजिनल लिस्टमध्येच 10ला 100मध्ये कन्वर्ट करू शकतो, बरोबर. पण मी सेटमध्ये तोच जर का सेम माझ्याकडं सेट असेल त्याच्यामध्ये जर का 10, 20, 30, 40 आहे, तर सेटमध्ये मी 10ला 100मध्ये कन्वर्ट नाही करू शकत. का नाही करू शकतो, सेटमध्ये मी 10ला 100मध्ये कन्वर्ट नाही करू शकतो. सेटमध्ये पण मी 10ला 100मध्ये कन्वर्ट करू शकतो, पण मेथड माहिती काय, मला काय करावं लागेल, सेट डॉट रिमूव्हमध्ये मी पास करणार 10, म्हणजे की 10 पहिले रिमूव्ह करून घेणार आणि मग मी काय करणार, सेट डॉट ॲड, आणि ॲडमध्ये मी काय पास करणार 100. ही कन्सेप्ट समजलं तुम्हाला. पहिल्यांदा रिमूव्ह केलं 10 आणि मग 100 केलं. पण लिस्टमध्ये मला अशी प्रोसेस करण्याची गरज नाही, मी डायरेक्टली 10ला 100मध्ये शिफ्ट करू शकतो. चल याच्यावरती अभ्यास करा, बघा काय भेटतंय तुम्हाला, आणि उद्याच्या लेक्चरमध्ये मला सांगा. हा पॉईंट आहे तुमच्यासाठी, शेवटचा पॉईंट होतं, नोट डाऊन करायचं आहे की सेटमध्ये एकदा की डेटा पुट झाला त्याला त्या सेटमध्ये तुम्ही ॲड करू शकतात किंवा त्या डेटाला रिमूव्ह करू शकतात, पण एक्झिस्टिंग डेटाला तुम्ही अपडेट नाही करू शकता.
सपोज एखाद्याची स्पेलिंग चुकली, तुम्ही तुमचं नाव स्टोअर करताय त्या सेटमध्ये, तुम्ही तुमचं नाव स्टोअर करताय आणि तुमची स्पेलिंग तुमच्याकडून चुकलेली आहे, तुम्हाला काय करावं लागेल, पहिले तो डेटा रिमूव्ह करावा लागेल आणि मग परत तुमचं बरोबर स्पेलिंग सोबत त्याला ऍड करावं लागेल. पण लिस्टमध्ये तसं करण्याची गरज नाहीये. पहिले तो डेटा रिमूव्ह करा आणि मग डेटा ऍड करा. डायरेक्टली जिथं स्पेलिंग चुकलेली आहे तिथंच जाऊन फक्त बरोबर करा, तो डेटा ऑटोमॅटिक अपडेट होणार. द्या लक्ष. ठीक आहे, हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. सेटमध्ये एकदा की डेटा पुट झाला तर तो डेटा रिमूव्ह करू शकता, डिलीट करू शकता किंवा एखादा नवीन डेटा ऍड करू शकता, बट एक्झिस्टिंग डेटाला तुम्ही अपडेट नाही करू शकता. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे सेटमधला. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू आणि डिक्शनरीला आपण स्टार्ट करू.